मी म्हटली सोनूला जा सूर्यकांता अक्काच्या इथं आणि राधा अक्काची साडी आहे म्हटली, ब्लाऊज शिवायला टाकलाय, आण म्हटली. आला बापा घरी तुमच्या. कुठं गेली होती तर माहित नाही. आला ना म्हणते, दार लावलाय म्हणते अक्काच्या म्हणते. किती वाजेकडे आला होता सोनू? हो आला होता 12-12:30 वाजे आला असेल. हां बरोबर आहे. मी ना वहिनीच्या घरी गेली होती, कुंता वहिनीच्या इथं. असं म्हणूनच सोनू आला ना वापस आला. नाही म्हटली होती की नाही गावी जाईन म्हणून, तर मी म्हणले गावी तर नाही गेली बा, दार लावला आहे तर. सांगितली होती म्हटली की ओवाळणीची साडी आहे, आता साडी पाहिजे ब्लाऊज पाहिजे म्हणून. नाही ज्यांना झाला असता तर मी स्वतः साडी ब्लाऊज आणून दिली असती. माहीत होता ना मला राधाताईची साडी आहे म्हणून. काहून ना ओवाळणीला जात नाही का तू? हो त्याच्यासाठीच गेली होती मी कुंता वहिनीला विचारायला. बसनं जाईन म्हणत होते की नाही. काहून तर भाऊ नाही येत आहेत? नाही येऊ म्हणतात. तर आता का करू, जबरदस्ती करू का? चला चला म्हणून. कुंता बसनं जात आहे का? हो बसनंच जाणार आहे, पण आज नाही जात आहेत. आज त्या बेबीताई येत आहेत ना ओवाळणीसाठी, तर पाहिन म्हणतात उद्या. मग बेबीताई थांबेल तर उद्या नाही जमणार म्हणत होत्या. हो बरोबर आहे ना, घरी पाहुणे राहतील ना, ते जाईल का ओवाळणी करायला? बाबा ते कुंता बसनं काहून जात आहे? ते जावई नाही जात आहेत का सोबत? नाही वहिनी, पिंकी ना गुड्डी दोघेही बहिणी येत आहेत की नाही, तर एका गाडीवरती 4-4 जण जमत नाही. त्यांचा असा विचार आहे की रमेश भाऊ सोबत गुड्डी आणि पिंकी जाईल आणि वहिनी बसनं जातील. हो बरोबर आहे, आता मोठ्या झाल्या ना मुली, तर एका गाडीवर जमत नाही. हो जमते वगैरे. आणि आता तू पण आहे म्हणते सोबत. हो मलाही ओवाळणीचा वगैरे सामान घ्यायचं आहे, तर म्हणली सोबत असला तर बरा होते नाही का. हो का घेते तर मग ओवाळणीसाठी? बघीन आता काही कोणता नवीन सामान घेऊन टाकीन. विचारली नाही का? नाही विचारत मी. विचारला तर मग हा आणाल तो आणाल म्हणतात. मग तेवढाही बजेट पाहिजे ना आपला, त्यांना समजायला पाहिजे. मग जास्तच किमतीचं सामान सांगतात, त्याच्यासाठी मी विचारतच नाही. मी आपल्या मताने घेऊन जाते जो आवडला तो. हो तो पण चांगलाच आहे म्हणा. का बापा वहिनी बसा म्हणते तर बसत नाही, काही नाही. मोठ्या घाईने येता तुम्ही. नाही बसली असती, पण आता आमच्या इथं पाहुणे येत आहेत ना. 4 वाजेपर्यंत येतो म्हणाले. झाला आता 4 वाजून राहिले. 4 वाजेपर्यंत येतो म्हणाले, तर का 4 वाजेच येतात का? 4चे 5ही वाजतात ना, 6ही वाजून जातात. हो तो तर आहे म्हणा, पण आता 4 वाजे येतो म्हणला. जर 4 वाजे आल्या ना मी घरी नाही राहिलं तर मग का म्हणतील? वा माझ्या वहिनीला माहीत असून घरी नव्हती म्हणतील माझी वहिनी. मग म्हणून घरी पाहिजे की नाही. नंतर येईन ना मग बसायला. कधी आल तर माहित नाही. आता दिवाळीचा नाश्ता देईन म्हणत होती. आता नाश्ता गिस्ता राहू दे, एखाद्या दिवशी करू नाश्ता बढिया. ठीक आहे बाबा, आता नाहीच म्हणून राहिले तर. सूर्यकांत तुझ्याकडे येत आहे का इंदू? अरे शांताताई तुम्ही इकडे? हो हे राधाताईची साडी दिली होती, ब्लाऊज साडी पिको फॉल करायला आणि ब्लाऊज शिवायला टाकली होती, तर आता घेऊन जाते म्हटली. तुम्ही नाही घेतली साडी दिवाळीला? का बाबा माझ्या साडीची गंमतच झाली. घेतली होती मी साडी, आता मोजून कोण बघते. मग लक्ष्मीपूजेच्या वेळेवरती घालते म्हटली, तर आकुडच निघाली. तशीच आहे मग ती साडी, आता वापस करायसाठी न्यावं लागेल. बापा शांताताई ते आखूड निघाली साडी, तर मग लवकर वापस करायला न्यायला पाहिजेत होता ना. आता कधी न्याल? घेईल का तो दुकानदार वापस? घेईल ओळखीचा दुकानदार आहे. आणि हे गेले होते मग दुसऱ्या तिसऱ्या दिवशी गेले होते, साडी घेऊनच पाठवली होती मी. तर दुकानदाराने म्हटलं की आता दिवाळीचा सीजन आहे, ही साडी घेऊन जा, मग वहिनी येतील सोबत आणि दुसरी साडी घेऊन जातील. पैसे वगैरे रिटर्न होत नाही म्हणाले, साडी मिळेल म्हणाले दुसरी. हो का? हो तर मग हे सोनूच्या बाबांनी साडी वापस आणली. आज जाईन म्हटली ओवाळणीला, तर घेऊन जाईन म्हणत होती. पण आता आज राधाताई येत आहेत, तर त्याच्यामुळे मग मी कॅन्सल केली तयारी. भाऊ वहिनीला सांगितली मी, म्हटलं तुम्ही जाऊन येऊन जा ओवाळणी करून, येते म्हटली 2 दिवसाच्या नंतर. मग घेऊन जाईन साडी आणि घेऊन घेईन मग आपल्या पसंतीची. पण शांतताई साडी कशी आखूड निघाली? हो मी त्या दुकानदाराला तशीच बोलली. मग फोन लावला होता, मग मी बोलली दुकानदाराला, म्हटलं चांगलं काम आहे तुमच्या. असं कसं म्हटलं? तर म्हणायला बसले की एखादी साडी होते म्हणाले, तसे निघते म्हणाले कोणत्या कोणत्या गठ्ठ्यामधून नाही का. ब्लाऊजचं कापड वगैरे कापतात, तर ते दुसऱ्या साडीमध्ये इथला गेला असेल म्हणतात. हो शांताबाईने तसं होऊ शकते. नाहीतर मग असंही होते की कोणी कोणी साडी घेऊन घेतात आणि ब्लाऊज पीस कापून घेतात ना, पसंत नाही आली तर मग वापसही करतात. मग तो ब्लाऊज पीस ना आपल्याकडेच ठेवून देतात. असंही होते कधी कधी. नाही हो सूर्यकांत, असं कशाला करतील कोणी कशाला करतील म्हणता. मी सांगते, उदाहरण सांगते ना. माझ्या काका भावाचं लग्न होता, आता माझ्यासाठी साडी वगैरे घेतला त्यांनी. तेव्हा ना मी कपडे नव्हती शिवत, त्यावेळेस मी प्रेग्नेंट होती, तर कपडे नव्हती शिवत मी. तर ब्लाऊज आणि साडी दुसरीकडे दिले शिवायला. आता मोजती नाही का ते? आता नवीन होते की का तर माहित नाही. टेलरिंग कधी कधी का राहते, पल्लूच्या नंतर जास्त कापड दिला राहते, ब्लाऊजच्या राहते तिथं, आणि अजून एक्स्ट्राचा पण राहते. पण आपल्याला जेवढा ब्लाऊजचा कापड पाहिजे तेवढा कापायचा आणि बाकीचा ठेवायचा नाही का. तिने ना तर पूर्णच कापड कापून टाकलं. मग ते साडी झाली आखूड. मग मी पण ना ते साडी घेऊन गेली होती वापस करायला. मग ब्लाऊजचा कपडा नाही नेली, कारण की म्हणेल म्हटले दुकानदार
की तुम्ही हे कपडा कापले एवढा मोठा, त्याच्यामुळे असं झाला म्हणून ना नाही घेऊन गेली. मग म्हटलं नाही का मग त्याने काही दुकानवाल्याने? नाही, आता कसे लग्नाचे सगळे कपडे त्यांच्या जवळून घेतला, तर आता एक साडी त्याच्यामध्ये डॅमेज निघाली. आता जशी तुमची साडी निघाली असं त्याला वाटलं की होऊ शकते बा एक साडी खरंच असेल आखोड. अशी गंमत झाली होती. मलाही वाटत होता वापस घेते की नाही घेत, कारण की एकसारख्याच आम्ही 5-6 साड्या घेतला, सगळ्या साड्या बरोबरच होत्या. म्हटलं आम्हालाही धगधग वाटत होता वापस घेते की नाही बा दुकानदार म्हणून. पण केलं ना वगैरे वापस म्हणा, आणि मग दुसरी साडी घेऊन आली मी. तर असं होते, जाणून नाही करत कोणी, गलती झाली ती टेलरिंगची नाही का. तिला वाटलं की हा सगळा ब्लाऊजचाच कापड आहे, प्लेन आहे, तर का माहित बा का झाला तर आता. पण दुकानदारांनी वापस घेईन म्हटलं साडी, नाही घेतात म्हणा, मग ते कंपनीत पाठवतात. अशी गंमत झाली मग इंदू. त्याच्यामुळे मग मी काही नवीन साडी घातली नाही लक्ष्मीपूजनला. असं का? हो बाबा, आपले सबस्क्रायबर्स म्हणत आहेत की शांताताई नवीन साडी दाखवा, दिवाळीची नवीन साडी दाखवा. आता घेतल्यानंतर दाखवेन. आले का जावाई येणार होते तर? हो येणार आहेत आज. आता निघाले वगैरे, आता पोहोचतील बापा. 1 तासामध्ये पोहोचतात की काय. तर माधुरीला नेणार असतील मग आता सोबत, नाही? हो आता घेऊन जातील ना. मागे नाही म्हटली होती इथं ठेवला वगैरे, पण आता घेऊन जातील. हो बरोबर आहे. आता तेजस 3 महिन्याचा झाला का? नाही शांताताई 2.5 महिन्याचा झाला. झाला का सूर्यकांता माधुरीचा ब्लाऊज शिवून? हो झाला ना ताई. असं ब्लाऊज साठी आली का? हो ब्लाऊज साठी आली. इंदू तू साडी नाही घेतली दिवाळीला? घेतली ना ताई, सगळ्यांनीच घेतला आम्ही कपडे. सूर्यकांताकडे कपडे होते की नाही, तर मी म्हटली माझा ब्लाऊज लक्ष्मीपूजनाच्या दिवशी देशील, मग वाटल्यास म्हटली माधुरीच्या नंतर देशील तरी चालते, म्हणून ठेवली होती. इंदू जावयांना पाठवशील मयूर सोबत? हो सांगेन बापा. आता थांबणार असतील ना, उद्या थांबतील ना? माहित नाही आता थांबतात की नाही. तर मला तर वाटते नाही थांबणार, कारण की ते आपल्या मित्राच्या गाडीने येत आहेत, मोठ्या गाडीने येत आहेत, 4 व्हीलरने. हो आता माधुरीला नेणार आहेत तर मोठ्या गाडीनेच न्यावं लागेल ना. जावे चालवतात का मग गाडी? नाही ड्रायव्हर आणलाय सोबत. दुसऱ्यांची गाडी आहे, ड्रायव्हर केला परवडते. तर ड्रायव्हर आहे त्याच्यामुळे मला नाही वाटत की थांबतील म्हणून, आणि गाडी पण त्यांच्या मित्राची आहे. सरपंच ताई एक विचारू का? विचार ना बाबा सूर्यकांता. 1 का 2 विचार. जावयांचा भाऊ नोकरीवर आहे वाटते मिलिटरीमध्ये, हो ना, आणि जावयांचा पण बिझनेस आहे कॅटरिंगचा. मला तर वाटत होता की मोठी गाडी असेल म्हणून यांच्याकडे. विहीनबाई आल्या होत्या ना, तर सांगत होत्या गाडी घेत होते म्हणून. आता लग्नाच्या आधी नाही का जागा घेतला खरं 5 एकर, त्याच्यामुळे मग गाडी नाही घेतला, मग लग्नच झाला, आणि त्याच्या 2 वर्षाच्या आधी घर बनवला म्हणत होते. म्हणजे आता तो त्यांचा लहान मुलगा लागला ना नोकरीवर, तेव्हापासून दरवर्षी काही ना काही ते करतच आहेत. म्हणून आता गाडी राहिली. आता यावर्षी घेणार होते गाडी वगैरे, पण काहून नाही घेतला तर माहित नाही बाबा. आता कोण विचारते फालतू, घेतील. आता आमच्याच घरी गाडी नाही आहे तर त्यांना कशाला विचारू. हो इंदू, तुमच्या इथं गाडी पाहिजे नाही का, मोठी गाडी पाहिजे? हो हे म्हणत होते घेऊ म्हणून. मीच आता थांबा म्हटली, घेऊ म्हटली. नाही तर आतापर्यंत तर येऊन गेली असती, मीच नाही म्हटली. चला ना बाबा सरपंच ताई, आतमध्ये चला, इकडे बाहेरच उभे आहात. आता तुम्ही 2 जणी इकडेच उभे आहात. नाही मी चालली बापा, आता तुम्ही बसा, मी चालली. पाहुणे आले असतील आमच्या घरी. कोण राधा येणार आहे का? हो 4 वाजेपर्यंत येतो म्हणून सांगितलं बापा, आल्या का? तर तुम्ही कधी चालल्या तर शांतताई मग ओवाळणीला? पाहू आता उद्या वगैरे नाही, पण परवा जाईन मग. ओवाळतात ना, 15 दिवस ओवाळतात. तू कधी चालली तर इंदू भाऊ ओवाळायला? मी नाही जात शांतताई, भाऊच येणार आहे उद्या. म्हटली माधुरी जाणार आहे तर या म्हटली उद्या. हो का? आई येणार आहेत का मग? हो आईला घेऊन येशील म्हणून सांगितलं. आता आज तर तिकडे सासूरवाडीला गेला आहे भाऊ वहिनीसोबत, उद्या तिकडून आल्यानंतर येतील मग. आण ना सूर्यकांता साडी ब्लाऊज आण इकडे. काहून तर सरपंच ताई चला ना आतमध्ये, नाश्ता बिस्ता करा. नाही सूर्यकांता, आता नाश्ता बिस्ता नाही करत, कारण की आता जावई वगैरे येऊन जातील. येतील तर का झाला, सरपंच भाऊ आहेत, घर आहे, माधुरी आहे, मयूर आहे. नाही सगळेजण आहेत, पण कसा पाहिजे ना घरी. हा तेजस तर आपल्याजवळ 1 जण पाहिजेच म्हणते. थोडासा कोणी नाही दिसला की बस रडते. असं का? पकडून ठेवा म्हणते का? नाही पकडून ठेवा वगैरे नाही म्हणत, असं जवळपास पाहिजेत म्हणते कोणीतरी. त्याच्या आसपास नाही का, आसपास राहा म्हणते, मी खेळतो म्हणते, असं आहे. हो का? चांगला आहे ना, पकडून ठेवा नाही म्हणत तर. चला बापा मी जाते, माझी लाडू आली असेल. हो शांतताई, लाडूची आठवण आली असेल नाही तुम्हाला? हो बापा इंदू, असं वाटत आहे आता आज की कधी 4 वाजतात, कधी येतात असं वाटून राहिला. हो आल्या आमच्या इथं शांतताई, तर बसा म्हटली तर नाही, साडी दे आणि निघतो म्हणतात. नाही बरोबर आहे शांतताईच्या. आता मलाही ना, आता उद्या त्याच्याच जाईल तर असं काही सांगू नको, असं त्या रूममध्ये घुसायची इच्छा नाही व्हायची माझी. नाही हो इंदू, 2-4 दिवस तर खूप अकरते बाबा. लाडोही गेली ना, मला एवढा अकरला बाबा काही सांगू नको. का बेटा पिंकी जा म्हटले ओवाडायला तर गेल्या नाही, दोघी बहिणींना जा म्हटले तर.
विशाल दादा सोनू घरीच होता ना. का मम्मी तू चल ना सोबत. सोबतच चलला म्हणता कसे तर. आता दोघी बहिणी जाऊ नाही शकत होते. आतापर्यंत कामच झाले. आता केव्हा येऊ सांग बरं. आता तुझी आत्या येतील ना आता जाऊन का. मम्मी अक्का तर यायचीच आहे. हो पण येतील ना येतो म्हणाल्या तर. म्हणून म्हणत होती मी तितक्या वेळची की दोघी बहिणी चालले जा म्हणून. तर नाही मम्मी चालल्या पाहिजे. ताई आठवण करते हा पोरी येत नाही म्हणून. अरे कोणता आम्ही बाईला आणायला जातो. कुठं आणायला चालले तुम्ही त्यांच्या गावी. अरे नाही बाई बसनं आली तर बस स्टॉपवर चाललो आणायसाठी. काहून भाऊ नाही आले का. नाही भाऊजी नाही आले. पिंकी गेली होती शांताराम भाऊची इथं. झाली का ओवळणी करून. अहो कुठं ते गेले हा. यांना म्हटली जा जा म्हणून दोघी बहिणींना ऐकत नाही बिलकुल. मला सोबत चला म्हणून राहिली. आतापर्यंत कामच झाले घरचे. गेली काऊन नाही तर सोबत तू. अहो म्हटले तरी आतापर्यंत कामच झाले म्हणून. आता रात्रीच जाऊन. रात्री केव्हा. घरी आता बाई येत आहे ओवाळणी बिवाळणी होईल. रात्री कधी जाशील. पप्पाजी आता तुम्ही चालले ना अक्काला आणायला. अर्धा तास तर लागेलच तुम्हाला. आम्ही जाऊन येतो ना तोपर्यंत. हो जमते ना जाऊन या. हो अर्ध्या तासामध्ये जाऊन येणं होते. मम्मी होते ना ग. का पिंकी अशी तर जात नाही तू. आणि आता जाशील तर अर्ध्या तासामध्ये येऊन जाशील का. मी म्हणते आता स्वयंपाक वगैरे करून ना मग जाऊन म्हणत आहो. बेबी ताई येऊन जातील सोबत. पहा बाबा आता तुम्ही. घरची ओवाळणी करून टाकतील बेबी ताई मग जाऊन तिकडे. मग आल्यानंतर जेवण वगैरे करू. ठीक आहे मी येतो मग मी. हो या. ते नारळ वगैरे झाले ना आणून. हो पाठवली होती ना गुड्डीला घेऊन आले. अहो बापा काही सांगू नका. नारळ मोठे महाग झाले. 45 रुपयाला एक नारळ आला. 20-25 रुपयाला नारळ मिळत होता. ह्या काकाजीने रेट तर नाही वाढवला बापा. आता भाऊ बीज आहे म्हणून रेट वाढवला असतील. हो पागल झाली का. सगळीकडे तोच रेट आहे. त्या दिवशी सामान आणायला गेलो होतो तर त्या दिवशी विचारलं तरी नारळ तिथेही तोच भाव आहे 45 रुपये नारळ. बाप रे बाप. पप्पाजी अक्कांनी फोन केला होता का. हो फोन आला होता. चला मी जातो नाही तर वाट पाहत राहील ताई. हो जा लवकर जा. मम्मी आता भाजी कशाची बनवते. भाजी कशाची बनवू बाबा आता विचारच नाही केली मी. मम्मी सुरण बनव ना. अक्काला पण आवडते सुरणाची भाजी. हो तशीच करते. सुरण मांडून देते शिजायला. कणिक वगैरे भिजवू का मम्मी. हो भिजव बरं कणिक वगैरे. पटापटा करू स्वयंपाक. पिंकी तुझ्या आजीकडे आला संधे बरं चिलायसाठी बसल्या बसल्या चिलून देतील. हो मम्मी देते. मी चूल पेटवते आणि सुरण मांडून देते. वेळ लागते सुरणाला शिजायसाठी. आताही छोटासाच पेढा चारली मला तर तू. बघ मम्मी एक पेढा चारली तरी म्हणते छोटासाच पेढा चारली म्हणून. का म्हणते ताई एक पेढा चारली तू. नाही तर का सगळा पेढा चारली तुला. तू तर थोडासाच चारला मला. पेढे लहान आहेत मग. आपल्या भाऊजीला म्हण बाबा तुझ्या भाऊजीनेच आणले पेढे. का भाऊजी छोटे छोटे पेढे आणले तुम्ही. आता दुकानदाराला सांगावं लागेल स्पेशल. एक पावाचा एकच पेढा बनवून दे मला. नाही भाऊजी एक पावाचा एक पेढा नाही पाहिजे. का मयूर आताच म्हणत होता ना छोटे पेढे आहेत म्हणून. आता पुढल्या वेळेस एक पावाचा एकच पेढा आणतील तुझ्यासाठी. बढिया काजू कतली आणायला पाहिजे होता. काय हे पेढे. ए मयूर खाऊन ताईला कशाला त्रास देत आहे. हा पोरगा ना सुधरत नाही. आता लग्न झाला ताईचा. तू मामा झाला आता तरी सुधर. मम्मी मामा झाला म्हणून काय झालं. आताही ताईचा भाऊच आहे मी आणि मी ताईसोबत तसाच वागणार. मम्मी बरोबर म्हणते मयूर. काहीच करा बाबा तुम्ही दोघे बहीण भाऊ. मग मम्मी कशाला करता. आता जावई बसले आहेत तिथं. बरं वाटते का असं तुमचं. अगं मम्मी त्यांनाही समजते हा आमच्या बहीण भावाचा प्रेम आहे. हे काही कमी नाही आहेत मम्मी. भाऊ ते माझे दीर आले ना तिकडून की बापा भाऊ एवढी मस्ती करतात काही सांगू नको मम्मी. ए भाऊसाहेब काढ माझा गिफ्ट काढ. का ताई मी गिफ्ट कुठला देऊ. आता का कमावतो का मी. मलाच तर उलटा खर्च आहे. ए शहाणा नको बनू चल काढ. साडी मिळाली ना ताई. तेच ओवाळणीची साडी आहे ना. गिफ्ट आहे ओवाळणीचा. माहित आहे मयूर माहित आहे मला. चल चुपचाप काढ तू गिफ्ट. अरे बाबा आम्ही का कमावतो का ताई. सांगा भाऊजी मी कमावतो का काही. मी 5 रुपये कमवत नाही ना कशाचा गिफ्ट देऊ. आता बघा पापा तुम्ही बहीण भाऊ आपण काही मदत बोलत नाही. साले साहेब आवडलं का गिफ्ट आवडलं का आमच्याकडलं. आता खोलून नाही बघितलं ना भाऊजी. बघा ना मग खोलून बघा घालून बघा व्यवस्थित होतात की नाही. तर आता आपल्या पसंतीनं आणलो बा. येतात की नाही येत बरोबर कपडे. नाही भाऊजी तुमची पसंत छान आहे. तुमचे कपडे मला आवडतात आणि एकच माप लागते ना तुम्हाला मला. हो मी आपल्याच मापाचे आणलो. चल ठीक आहे ताई झाला ना. उठू ना आता. ए कुठे उठते. माझा गिफ्ट कुठे आहे. मला गिफ्ट दे आधी त्याच्यानंतर. अरे इंदू तेजस कुठे आहे. सगळे जण इकडे आहोत. तेजसला इकडे काऊन नाही आणलंय. हो तेजस झोपला आहे ना. हो का. इंदू घेऊन ये ना तेजसला बढिया फोटो वगैरे काढू.
हो तर आता पोरगा झोपला आहे ना, मग उठल्यानंतर काढाल फोटो. भाऊजी फोटो काढले ना आमचे? हो काढलो ना काढलो. माझ्या मोबाईलवर सेंड करून द्या. हो पाठवतो. झाला ना ताई, आता उठू ना? हो झाला. दिला सगुन्ना 500 रुपये. झाला उठ आता. अरे मयूर, मी 1000 रुपये दिलो होतो ना तुझ्याकडे, 500 टाकला का आरतीमध्ये? ए भाऊसाहेब, चल काढ पैसे काढ. पप्पाजींनी 1000 रुपये दिला ना, तू मला 500 रुपये देत आहे का? चल काढ. का ताई, मला खर्च पाण्यासाठी नाही पाहिजेत का? मग कमवेल मी तर देईन ना जास्त. ठीक आहे ठेव. मयूर का टाक आरतीमध्ये पैसे टाकते. का मम्मी, तू चुप राहा ना, थोडी मजा घेऊ दे ना ग मम्मी ताईचे. घे बाबा ताई, घे हे 500 रुपये अजून घे. आता घालून पाहा तुम्ही कपडे. हो घालून बघ. मयूर, तो नारळ फोडून घे ना आधी. हो फोडतो. बाप रे बाप, नारळ किती महाग झाले. 25 रुपयाला नारळ येत होता, आता 45 रुपये. काय म्हणता, 45 रुपयाचा नारळ झाला? म्हटली होती तुम्हाला मी, बाजाराला गेले तर तिथूनच आणा म्हणून. इथं गावी ना महागच देतात नारळ. अरे नाही ना, तिथंही तोच रेट आहे, 45 रुपयालाच येतो. बाप रे बाप, काही रेट वाढले ना नारळाचे तर. मम्मी जा बघ तेजस उठला वाटते. हो घेऊन येते मी त्याला इकडे.